हे फार चांगलं नाव तुम्ही दिलं, पण ते आता जुनं झालं, हे त्याच्याही पुढे गेलेत. म्हणजे मी शाळेत असताना अलिबाबा 40 चोर मला फार वाटायचं, अप्रूप वाटायचं, परंतु आताचा एकंदर परिणाम बघता हे त्याच्यापेक्षाही पुढे गेलेत. आणि त्यामुळे नेमकं कळत नाही की यांचा नंबर कोणाचा लावायचा. मग मी ठरवलं की बाबा ह्यावेळेला नेहमी आम्ही मुंबई महानगरपालिकेवर बोलतो, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतो, वेगवेगळे आम्ही इकडे पुरावे सादर केले, वेगवेगळे आम्ही तुम्हाला आकडे दिले, परंतु तरी देखील शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान आज ह्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून होते. आता दादांना चांगलं माहित असेल, दादा सिडको आपल्याकडे आहे. आज सिडकोचं कित्येक करोडोचं नुकसान आज हे वेगवेगळ्या पद्धतीने होते. ह्या भागामध्ये दोन प्रकार आहेत. आता नवीन मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. ही डेव्हलपमेंट चालू, या डेव्हलपमेंटची एजन्सी कोण आहे? मोठी एजन्सी म्हणजे सिडको आहे. आणि सिडकोला लुटण्याचं काम, सिडकोला फसवण्याचं काम, सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून घेण्याचं काम, त्याच्यावरती कोणाचे हस्तक्षेप, कोणाचे त्याच्यावरती आशीर्वाद आहेत, या सगळ्या गोष्टीचा हा साधारण एक छोटासा हिमनगाचं टोक आहे मी जे सांगतोय ते. आता आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट झालं, एअरपोर्टमध्ये किती मोठ्या प्रमाणात तिकडे उत्खनन झालं, उत्खनन करण्यासाठी किती कंपन्या तिकडे एजन्सीज अपॉइंट केल्या गेल्या, त्या एजन्सीजचे मालक कोण आहेत, या एजन्सीजना प्रोटेक्शन कोणाचं आहे. आणि एक गोष्ट तर लक्षात आली की आता वेगळ्या प्रकारे तिकडे जे काय उत्खनन झालं, ह्या फक्त एका पनवेल उरण ह्या भागामध्ये ज्या कंपन्या आहेत उत्खनन करणाऱ्या, याच्यामध्ये कुंडेवहाळ, पनवेल कुंडेवहाळ, तिथे क्वारीज आहेत दादा 80. पर्यावरणाची मंजुरी फक्त 2. कायदेशीर किती? 4. बेकायदेशीर किती? 74. खारघर पनवेल क्वारींची संख्या किती? 10. पर्यावरणाची मंजुरी 0, कायदेशीर 0, 10च्या 10 बेकायदेशीर. टेंभुर्णे पनवेल क्वारीची संख्या किती? 10. पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 10. वलवली पनवेल क्वारीची संख्या 5, पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 5. साई, चिरनेर, जासई, खारपाडा, मुंगोशी, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, पाली, म्हसळा, या सगळ्या ज्या काय मी वाचून दाखवतोय ना, कोणालाही पर्यावरणाची मंजुरी नाही. आणि त्याच्यातल्या मोजक्या फक्त कायदेशीर आहेत, बाकी सगळ्या बेकायदेशीर क्वारीज तिकडे चाललेल्या आहेत. या कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये चालल्यात? कोण यांना प्रोटेक्शन देते? कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये हे सगळं उत्खनन चाललेलं आहे? त्याची रॉयल्टी भरली जाते की नाही? त्याचे पैसे भरले जातात की नाही? या सगळ्या गोष्टींवरती कोणाचं लक्ष आहे की नाही? का सरकारची लूट चालली आहे? क्वारीच्या माध्यमातून नुसते डोंगर पोखरून नेत आहेत. इकडे तुम्ही पर्यावरणाच्या नावाने ऊर बढवताय की पर्यावरणासाठी आम्ही असं करतोय, पर्यावरणासाठी आम्ही तसं करतोय, आणि तुमच्या डोळ्याच्या देखत, तुमच्या नजरेच्या खाली हे डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त केले जात आहेत. कोणाला विचारणार आहे की नाही? याला कोण मालक आहे की नाही? आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एअरपोर्ट तिकडे 2 ज्या कंपन्या आहेत, या 2 कंपन्यांचे जे काय रिपोर्ट्स आहेत, या 2 कंपन्यांच्या रिपोर्ट्स मध्ये जी काय भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स नावाची कंपनी, ज्याला एअरपोर्टचं काम मिळालं होतं, या भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्सला जे काय विकायचं होतं, काढायचं होतं एअरपोर्ट मधनं, सगळं एक्स्केव्हेशन करायचं होतं, खणायचं होतं, यांना साधारण 1,05,61,291 ब्रास यांना उत्खनन करायचं होतं. विचार करा, 1,05,61,291 ब्रास. आणि त्यांना पैसे भरायचे होते. त्यांनी भरले पैसे किती? फक्त 22,79,500चे. बाकी किती आहेत?
82,81,791 ब्रासचे पैसे अजूनही त्यांना भरायचे आहेत. हे पैसे 600 रुपये ब्रासने भरायचे आहेत. म्हणजे आजच्या तागत त्यांना 496.90 करोड रुपये शासनाचे त्यांनी डुबवलेले आहेत. कोण वसूल करणार आहे? आहे तुमची हिंमत वसूल करायची? हे वसूल करायची हिंमत कोणाची आहे? कोणाचा आशीर्वादाने हे सगळं चाललंय? तिथे स्वराज नावाची एक कंपनी आहे. या स्वराज नावाच्या कंपनीने सगळं तिकडे मोनोपॉली करून टाकले. जेवढा एक्सक्लेवेशन होतं, जेवढा खंड जातं, हा सगळा माल ते उचलतात आणि मग ते ठरवतात बाजारात किती भावाने विकायचा आहे तो. काय चाललंय? ही मोनोपॉली कुठली आहे? ही दादागिरी कुठली आहे? हा नाही, मी नाव नाही मी नाव सांगितलं सांगतो, पण हे कोणाचं आहे? कोणाच्या प्रोटेक्शनने चाललंय? कोणाच्या पाठीशी आहे? कधी विचारणार आहे की नाही? बाकीचे असले असते कोण तर उचलून नेवायला टपाटप आतमध्ये टाकले असते. ईडी लागली असती, सीबीआय लागली असती, एनआय लागले, सगळ्या एजन्स्या लागून गेल्या असत्या. याचे मालक कोण आहेत ते शोधून काढा. त्याच्या मालकांची उत्तरं आम्हाला पाहिजे आहेत. किती आतापर्यंत तुम्ही पैसे वसूल केले, किती पैसे वसूल करायचे आणि हे पैसे तुम्ही किती दिवसात वसूल करणार आहेत, याचं उत्तरामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे उत्तर. कारण हा आम्ही तुम्हाला रेकॉर्डवरती देतोय. 496.90 कोटी रुपये. मी तेच सांगतोय. हे फक्त मी कोणाचं सांगतोय दादा? हे फक्त मी सांगतोय या कंपनीचं, जे स्वराजचं नाही. हे बॉम्बे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्टचे. स्वराजचा तर वेगळाच विषय. अजून स्वराज तर अजून ते सगळं त्याचा रेट सगळं वेगळाच चालू आहे. तो तर म्हणजे तेच म्हटलं, त्याने तर पूर्ण कार्टलच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोण विचारूच शकत नाही. बाकी आहे. फक्त मी सांगितलं की हे जे काय आहे हे फक्त हिमनगाचं टोक आहे. हे मी तुम्हाला का हिमनगाचं टोक आहे सांगतोय, कारण ह्याच्यातला कागद माझ्या हातात आहे आणि सरकारकडनं आलेलं उत्तर आहे की एवढे पैसे आम्हाला यायचे. म्हणजे बेकायदेशीर अजून जे काय चाललंय ते वेगळंच चाललंय, पण सरकारने मान्य केलेला कागद हा माझ्या हातात आहे. त्या बाबतीतले सगळे हे तुमच्याकडे मी पाठवून देतो. त्या बाबतीतले कोणाकोणाकडे सर्टिफिकेट आहे, कोणाकडे नाहीये, त्याचा कागद मी आपल्याकडे पाठवतो. पण त्या बाबतीमध्ये जेवढ्या ऑर्डर्स झाल्या आहेत, जेवढ्या पिटिशन झाल्या आहेत, जेवढ्या कोर्टामध्ये याच्या ऑर्डर्स झालेल्या आहेत, या देखील तुम्ही जरा वाचून घ्या. सरकारला काय माहित नाही? या चोऱ्या काय सरकारला माहित नाही? या कोणाच्या आशीर्वादाने चालल्या आहेत? एका बाजूने तुम्ही सांगताय की आमचं पारदर्शी सरकार आहे, एका बाजूने तुम्हाला सांगताय तुम्ही सगळ्यांना की आमचं सगळं खातं एकदम जबरदस्त चाललेलं आहे आमच्या, आणि तुम्ही तुमची इन्फ्रामॅन तुमची इमेज काय बनवते? तुम्ही विकास पुरुष, आणि विकास पुरुष ही कामं. नाही, भाषण तर मी करतोय ना, मला काय बोलायचं ते बोलू देत ना, कारण मी बोललेलंच रेकॉर्डर येणार आहे. सचिन भाऊ बोललेलं रेकॉर्डर येणार नाहीये. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे जे काय चाललंय हे केवळ हिमनगाचं टोक आहे. माझी सरकारकडनं अपेक्षा आहे की याच्या बाबतीमध्ये सरकारने याच्या बाबतीतला खुलासा करावा. ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला आता वाचून दाखवलेल्या आहेत, या 2 कंपन्यांची आपण सखोल चौकशी करून यांच्यामध्ये राहिलेले पैसे, हा फ्रॉड आहे सरकारची, याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 500-500 कोटी रुपये एक एक कंपनी तुमच्या डुबवते आणि तुम्ही त्याला मान्यता देताय. मग या कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणाला तरी तुम्ही कधीतरी विचारणार आहात की नाही? आणि म्हणून मी साधा प्रश्न तुम्हाला विचारलाय की याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे आम्ही सगळे पेपर पाठवतो, या सगळ्या माहिती सकट पाठवतो. आपण याच्यामध्ये चौकशी करून याच्यामध्ये SIT स्थापन करून आपण याच्या बाबतीतला सगळा अहवाल आम्हाला तुम्ही देणार का? नंबर 1. सिडकोच्या बाबतीमध्ये अजून बरेच विषय आहेत, परंतु हे सगळ्या यंत्रणा या एकमेकाशी स्पर्धेत उतरलेल्या आहेत. ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा जर मी प्रत्येक डिपार्टमेंटवरती जर बोलायला गेलो तर प्रत्येक डिपार्टमेंटवरती 2-2 दिवस बोलावं लागेल. म्हणून मी फक्त आज तुम्हाला हिमनगाचं टोक प्रत्येक गोष्टीतलं दाखवून देतो की हे हिमनगाचं टोक सिडकोमध्ये आहे,
हे निमनगाचं टोक महानगरपालिकेत आहे, हे निमनगाचं टोक SRA मध्ये आहे, हे निमनगाचं टोक म्हाडामध्ये आहे. म्हणजे तुम्ही त्या टोकापासनं जर तुमची हिंमत असेल, तुमची ताकद असेल, तुमच्यात खरोखर तुम्हाला असं वाटत असेल मैं नहीं खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, हे जर तुमचं ब्रीद वाक्य असेल तर तुम्ही हे शोधून काढाल. नहीं तो तुम भी खाओ हम भी खाते हैं, सब मिलके मिल बांट के खाते. हे तुमचं धोरण सिद्ध होईल. मी तुम्हाला म्हणजे विसल ब्लोअर म्हणून मी आज उभा इथे, मी तुम्हाला विसल वाजवून दाखवलेली आहे. आता विसल ब्लोअरच्या भूमिकेत मी आहे. आता तुम्हाला विसल दाखवलेली आहे. पुढे तुम्हाला मी आता हे सिडको फक्त सांगितलं, म्हणजे मी एवढाच पुरता सिडकोला मर्यादित ठेवतो. मी महानगरपालिकेकडे येतो. महानगरपालिकेमध्ये पुन्हा तुमचा विकास पुरुष, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, आम्ही एवढे पैसे खर्च केले, तेवढे पैसे खर्च केले, आम्ही एवढे रस्ते बांधले, रस्त्याची भ्रष्टाचाराची हजारो टेंडर्स आम्ही तुमच्याकडे उघड केली. कोर्टाने देखील तुम्हाला फटकवून काढले. 5,000 कोटीचं टेंडर 3,000 कोटीवरती तुमचं आणलं कोर्टाने. आणि कोर्टाने देखील हे दाखवून दिलं की तुम्ही भ्रष्टाचार करताय, तरी देखील तुम्ही या बाबतीमध्ये मूग गिळून गप्पा, तुमच्याकडनं कुठली कारवाई नाही. कोर्ट, सुप्रीम कोर्ट सांगते भ्रष्टाचार झालाय, टेंडर रिवाइज करावं लागेल. आणि आता मुंबईमध्ये विकासाच्या नावावरती हा जो एक नवीन प्रकार चालू आहे, PAP. मी या सभागृहामध्ये PAP वरती मागच्या अधिवेशनामध्ये जे सांगितलं होतं की ज्या पद्धतीने PAPच्या तुम्ही आजकाल नवीन डेव्हलपमेंट प्लॅन बनवताय, DPचा आधार घेऊन नवीन रोड बनवताय, त्याच्यावरच्या झोपड्या उचलतायत. वॉर्ड ऑफिसर दलाल झालेत तुमचे. मी मागच्या वेळेला या वॉर्डमध्ये या सभागृहात सांगितलं होतं, अंधेरी के ईस्टचा वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला, इकडे कोंडीवाड्यामध्ये PAPचा एक रस्ता गेला, त्याच्यामध्ये 144 झोपड्या बाधित होत होत्या. या 144 झोपड्यांची हे PAPच्या नामाने तिकडे ह्यांचेच दलाल. मग ह्यांचे दलाल कोण आहेत? एक तर सहाय्यक अभियंता भूषण राणे, उपअभियंता विशाल कोकाटे. हे सगळे लोक त्या गरीब लोकांकडे जातात, त्या गरीब लोकांना सांगतात की तुमचं अपात्र आहे, तुम्ही PAP मध्ये अपात्र आहे, हे अपात्रतेची नोटीस आम्ही तुम्हाला देणार आहे, तुम्ही आता घर खाली करून जा. आणि नाही जाणार असाल तर हे 5-7 लाख 10 लाख रुपये घ्या आणि घर खाली करा. अशा प्रकारे तिकडे 24 लोकांच्या घरांना नोटीस देऊन त्या लोकांची घरं दलालांनी ताब्यात घेतली. आणि नंतर हीच घरं PAP मध्ये कोणाला 40 लाखाला, कोणाला 35 लाखाला, कोणाला 60 लाखाला, एरियाप्रमाणे हेच सगळे दलाल लोक. त्याच्यामुळे PAP चांगल्या एरियातले ह्यांना माहिती आहेत. मग चांगल्या एरियातले PAP जर असतील तर चांगल्या एरियातल्या PAPला 50 लाख रुपये, 60 लाख रुपये हे वॉर्ड ऑफिसर लोकांचे धंदे आहेत. मागच्या अधिवेशनात या नितीन शुक्लावरती मी कारवाई करायची मागणी केली होती, आपण मान्य केली होती. झाली कारवाई? या कोकाटेवरती कारवाई करायची मागणी केली होती, झाली कारवाई? मग तुम्ही त्याच्याबरोबर आहात काय? एक तर तुम्ही स्वतः जर त्याच्यामध्ये बरबटलेले नसाल तर तुमची हिंमत असायला पाहिजे की एखादा आरोप झाला तर त्याची चौकशी होऊन, पुन्हा मी सगळ्या पुराव्यांसकट दिलेलं आहे, चौकशी करून मागचं अधिवेशन, आजचं अधिवेशन 4 महिन्याचा कालावधी गेला. त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की लगेच हे झालं नाही झालं, त्या लोकांनी हे प्रकरण पचलं, विधानसभेत आपण चर्चा करून एवढे सगळे आरोप करून देखील काय होत नाही म्हटल्यावरती त्यांनी मोगऱ्याचा आमचा जो DP आहे, म्हणजे निकुंज शाळा ते मोगरापाडा, इकडच्या नवीन DPला हात घातलाय. इथे जवळजवळ 250 झोपड्या आहेत. या 250 झोपड्यांवरती पुन्हा सेम कारवाई की तुम्हाला आम्ही बात करतोय, तुम्ही अपात्र आहात, 62चा पुरावा मागताय. तुम्ही बाकीच्या झोपड्यांना 2000ला घरं देताय, 2011ला तुम्ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये बसवताय. आणि ह्या लोकांना तुम्ही, रस्त्यावरच्या लोकांना जे वर्षानुवर्ष तिकडे राहिलेले आहेत, त्या लोकांच्या झोपड्या कवडी मोलाने विकत घेऊन तुम्ही दलाल लोक हे सगळे
ह्या जागा आता 100 झोपड्या तिकडे खाली गेल्या. काय चाललंय? हे दलाल आहे कोण? चला मी प्रायव्हेट दलाल असले असतं तर मी मान्य केलं असतं. हे दलाल वॉर्ड ऑफिसर, हे दलाल एससी, हे दलाल ज्युनियर इंजिनियर, यांचे हे धंदे आहेत, यांच्यासाठी त्याला ठेवलेले. सभापती महोदय, ज्या पद्धतीने मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात ना, यांच्या नाकाखाली काय चाललंय, किती अंधार आहे, काय जळतंय हे बघत नाहीयेत. फक्त लोकांच्या समोर प्रेझेंटेशन चांगलं, आम्ही हे असं करतोय, आम्ही ते तसं करतोय. जर त्याची पोलखोली तर आता कंटाळा आला आम्हाला ओरडून ओरडून. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने जो काय गोंधळ घातलाय, 4 वर्षामध्ये प्रशासनाने जी काय धुमाकूळ घातलाय, ते सगळे हे वॉर्ड ऑफिसर मालक आणि दादा झालेत. त्यांना असं वाटायला लागलंय की आम्हाला विचारणारा कोण नाहीये. मुंबईतल्या 24च्या 24 वॉर्ड ऑफिसरच्या कहाण्या मी इथे सांगू शकतो. तेवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण हा 260चा प्रस्ताव आहे, 2.5 तासात संपवावा लागतो. एकेका विभागाच्या वरती बोलायला गेलो तर 4-4 तास आपल्याला कमी पडतील. एवढा भ्रष्टाचार एवढा माजलाय आणि हे सांगतायत दररोज विकासाच्या गप्पा. 260 मध्ये यांच्या विकासाच्या गप्पा येतात. राज्य कसं वेगवान प्रगतीने चाललंय ते येत आहे. अरे पण जेव्हा जात आहे तेव्हा गरीबाला चिरडताय, गरीबाला मारताय, आणि मारणारे कोण आहेत? तुमचेच हस्तक. तुम्ही जर त्याला रोखले असते, आम्ही समजू शकलो असतो की बाबा तुमचा त्याच्यात हात नाहीये. पण 2-2दा विषय येऊन, वारंवार तुमच्याकडे तक्रारी येऊन, तुमच्याकडे सगळे पुरावे देऊन, ज्या वेळेला तुम्ही ऐकत नाहीयेत आणि ते वॉर्ड ऑफिसर ज्या वेळेला एक प्रकरण पचलं तर दुसऱ्या प्रकरणात पुढे येतात, याचा अर्थ मला असा सांगावंसं वाटतं की तुमच्या लोकांचे देखील हात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि म्हणून कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय एवढी हिंमत ते करू शकत नाही. मला ह्याचं पण उत्तर हवंय की या वॉर्ड ऑफिसवरती आपण काय कारवाई करणार. आपण याची चौकशी मागच्या वेळेला कबूल केली होती. मागच्या चौकशीचं काय झालं? मागच्या चौकशीमध्ये अजून काय झालेलं नाहीये. मागच्या चौकशी कधी काय होत नाही असं म्हटल्यावरती पुढे अजून हात घातलाय त्यांनी. आता या वेळेला चौकशीमध्ये काय झालं नाही तर अजून ते पुढच्या वेळेला अजून पुढे येतील. मुंबई महानगरपालिका चारी बाजूने धुतली जाते. आता नवीन महापौर जे आलेत, मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये 130 लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्टे दिला होता, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप झाला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी येऊन स्टे दिला. महापौरबाईंनी काल अधिकाऱ्यांना म्हणजे सूचना दिल्या, हा स्टे उठवा. मुख्यमंत्र्यांपेक्षा वरती महापौर. किती अर्थपूर्ण झाले ते मला सगळं गणित माहिती आहे. कोणाचा काय रेट आहे तो मला माहिती आहे. जो तो वाचायला गेला एक दिवस रेट कार्ड इथे जाहीर करावंच लागेल. पण मुख्यमंत्र्यांना ताबडतोब दखल घ्यावी लागली त्या प्रकरणाची. 120 अधिकाऱ्यांच्या इंजिनियर्सच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन कबूल केलं की या बदल्यांमध्ये घोळ आहे, या बदल्या ताबडतोब थांबवा. थांबवल्या. मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह त्या बाबतीत आहेत. भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे. पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का? तुमचे मंत्री तुम्हाला जुमानतायत का? कोण विचारतोय? महापौरबाई आदेश देत आहेत आणि मग काल विचारल्यावरती सांगितलं नाही. आता हे काय, ही शाळा काय आम्हाला माहित नाही काय युनियनचं पत्र घ्यायचं? आता आपल्याकडे कसं आहे, आमदाराचं पत्र घेऊन बदली केली की सगळं झाकलं जातं की आमदारानेच सांगितलंय. तसं युनियनचं पत्र घेतलं आणि त्या युनियनच्या पत्राला अग्रेषित केलं म्हणे. आता हे अग्रेशन काय आम्हाला माहित नाही की कुठल्या दिशेला गेले अग्रेशन, याचा रेट काय आहे तो मुख्यमंत्र्यांना कळलं. लगेच महापौरबाईंनी काल लगेच विड्रॉ करून टाकलं प्रकरण अंगाशी आल्यावरती. हे आता चालू झालंय. हे एकदम तुम्ही जे काय चाललेलं आहे नगरविकास खात्याच्या अंतर्गत, हे मुंबई महानगरपालिकेचं विकासाचं जे मॉडेल आहे, या विकासाच्या मॉडेलमध्ये काय चाललंय हे हिमनगाचं टोक मी तुम्हाला दाखवतो. हे झालं मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ठीक आहे, मोठं आहे, खूप काही चोऱ्या दिसतात, दिसत नाही, लपल्या जातात. पण गेले कित्येक दिवस मी उल्हासनगर महानगरपालिकेचे काही विषय या सभागृहात मांडतोय आणि आजपर्यंत हे विषय मी ज्या वेळेला मांडतो, किती वेळा हा विषय या सभागृहात येऊन गेला
आजपर्यंत त्याची चौकशीच होत नाहीये. मी हा विषय कित्येक वेळा मांडलाय. विषय मांडायचे कशाला जर त्याची कोण दखल घेणार. एक तर तुम्ही आम्हाला सांगा ना की तुम्ही मांडलेला विषय चुकीचा आहे किंवा तुम्ही जे सांगितलं त्याची आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशीत काही तथ्य आढळलं नाही, आम्ही पुढच्या वेळेला विषय मांडणार नाही. परंतु तुम्ही चौकशी करताय, चौकशीत लोक दोषी आढळत आहेत, ज्यांना चौकशी करायला सांगितली ते रिपोर्ट देत आहेत, रिपोर्टमध्ये दोषी आलेल्या माणसाचा रिपोर्ट लपवला जातोय. उल्हासनगर महानगरपालिकेत मारळ येथे रिजन्सी निर्माण या रिजन्सी अंटलिया प्रोजेक्टमध्ये दफनभूमी हरित क्षेत्र एमएससीबी साठीची राखीव जमीन त्याचा बेकायदेशीर टीडीआर दिला गेला 2,47,700 चौरस मीटर. चौकशी झाली, चौकशी सिद्ध झालं बेकायदेशीर दिला. कारवाई काय पुढे? कारवाई काय नाही. त्याच्यावरती कमिशन नेमलं गेलं, कमिशन मध्ये हे सगळं डिक्लेअर झालं, पुढे कारवाई काय नाही. मग कारवाई जर करायची नसेल तर या गोष्टी मांडायच्या कशाला? किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की एकदा आम्हाला सांगून टाका की हे जे सगळे तुम्ही लेखी पत्र द्या की याच्यामध्ये काही चौकशीमध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही जे आरोप करताय ते बिनबुडाचे आहात आणि बिनबुडाचे आरोप केलेले असल्यामुळे तुमचं हे प्रकरण आम्ही दफ्तरी जमा करत आहोत. एकदा तुम्ही हे जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही आरोप करायचे थांबू. परंतु आरोप करायचे, त्याच्यावर चौकशी लावायची, सेटलमेंट करायची आणि त्या सेटलमेंटच्या नंतर कुठल्याही प्रकारे चौकशीला पुढे चालना द्यायची नाही. हे तुमचं विकासाचं मॉडेल आहे. इथे सीटीएस नंबर 9174 9175 तिथे तुम्हाला महानगरपालिकेच्या समोर बोगस पॉवर ऑफ अटर्नी देऊन तुम्ही त्यांना प्लॉटिंग इश्यू करून टाकले. त्याची चौकशी झाली, त्या चौकशीमध्ये बोगस पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली हे सिद्ध झालं. कारवाई काय नाही. कारवाई का? काय झालं तिकडे सेटलमेंट? कोणी केलं सेटलमेंट? कोणाचे तिकडे फोन येतात? कोण अधिकारी या सेटलमेंटमध्ये दबलेले आहेत? याची काय चौकशी करणार आहात की नाही? याच्यावरती कधीतरी आम्हाला तुम्ही सांगणार आहात की नाही? त्याच्या बाबतीत काय होत नाही. केंद्र सरकारचा एक प्लॉट होता जो पोस्टासाठी आणि टेलिग्रामसाठी रिझर्व होता. नियम काय की पोस्टर नेहमी तळमजल्याला असायला पाहिजे. हा प्लॉट त्या लोकांनी खाऊन टाकला, बेकायदेशीर देऊन टाकला. तिथे ट्रेंडचं ऑफिस आहे, तिथे झुडिओचं ऑफिस आहे, प्रत्येक ऑफिसकडनं 15-15, 16-16 लाख रुपये महिन्याला रेंट मिळतं. आणि पोस्ट ऑफिस नेलं कितव्या मळ्यावरती माहितीये काय? 7व्या मळ्यावरती. केंद्र सरकारचं धोरण, ज्येष्ठ नागरिकांसाठीचं धोरण आहे. कोण चौकशी करणार की नाही? कोण याच्या बाबतीत विचारणार की नाही? ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. ह्याच्यातली एकही गोष्ट चौकशी व्हायची नाही असं नाहीये, चौकशी झालेली आहे. का वारंवार ओरडतोय मी इकडे की चौकशी करून पुढे काय करत नाहीये आणि म्हणून आपल्या या भ्रष्टाचाराला आपलं पूर्ण समर्थन आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझे आरोप हे खोडून काढा. तुम्ही 28 मीटर पर्यंत बिल्डिंग बांधायची असते, बरोबर? 28 माळ्यापर्यंत जर बिल्डिंग बांधली तर त्याला 2 लिफ्ट 2 जिने द्यावे लागतात. त्याला 12 मीटरचा रस्ता लागतो. याने काय केलं? त्या 28 मीटर मध्ये तळमजला आहे ना, प्लान वरना लाडसाहेब 4.5 मीटर कमीच करून टाकला. म्हणजे तो 24 मीटरच्या खाली आणला. कारण 24 मीटर पर्यंत तुम्हाला अलाउड आहे. वरती गेलं की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज द्याव्या लागतात. प्लान वर काढून टाकला. तो प्लान पास झाला. त्या प्लान पास झाल्यावरती त्याच्यावरती कारवाई काय नाही. मी परत एकदा सांगितलं की ह्या सगळ्या हिमनगाच्या टोकावरती मी फक्त आज बोलतोय. तेच सांगतो, हे नगरविकास खातं जे काय चाललंय, ह्याच्या काय महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काय अथॉरिटीज आहेत, या एकापेक्षा एक, कोणाला नंबर 1 द्यायचा हा प्रश्न आहे आपल्या समोर भ्रष्टाचारामध्ये.
हा पुढच्या लोकमतला पाठवावाच लागेल, कारण कोणाला द्यायचा? कारण सगळीकडे ह्याच्या सगळ्याच्या तुमचे DC रूल आहेत, तुमचे सगळे रूल आहेत, या सगळ्या रूलला जो हरताळ फासला जातोय आणि हे सगळं कुठे आहे? नाकावरती, महानगरपालिकेच्या नाकावरती आहे, सेंट्रल हॉस्पिटलच्या समोर आहे. म्हणजे प्राईम लोकेशन जिथे जिथे आहेत तिथे तिथे तुम्ही ज्या बिल्डर लोकांना तुम्ही जे काय फेवर करताय, आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, परंतु पूर्ण नियमांची तोडफोड, नियम तोडून मोडून ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, मला असं वाटतं की नगर विकास खात्याला याच्या बाबतीमध्ये एक तर पूर्ण रिव्हिजन करावं लागेल स्वतःचं, किंवा नगर विकास खात्याने हा विषय कसा हाताळायचा हा नगर विकास खात्याच्या अंतर्गत प्रश्न आहे. परंतु कोणाला बक्षीस द्यायचं या बक्षिसासाठी एक SOP बनवावी लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलताना एक गोष्ट राहिली. मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत. आज या हॉस्पिटलची परिस्थिती काय तुम्ही बघा. तिथं तुम्ही चांगली जाणता आमच्यापेक्षा, मी त्याच्यावर जास्त जात नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या सवलती घेतलेलं एक ग्लोबल हॉस्पिटल आहे. या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 37 बेड ऍग्रीमेंट प्रमाणे गरिबांना मिळाला पाहिजेत 15%. 5,000 रुपये जरी त्याचा बेडची किंमत पकडली तरी त्याची वर्षाची 6,75,25,000 त्यांनी शासनाचं महानगरपालिकेचं नुकसान केलं. कोण विचारणार की नाही यांना? ते लोक तर मोजतच नाहीये. जरा तुम्ही एकदा प्रयत्न करा सभापती म्हणून आपला पेशंट पाठवायचा की मुंबई महानगरपालिकेच्या सवलती घेताय, तर तुमच्या सवलतींमध्ये आमचा एक पेशंट जरा गरिबांसाठी तुम्ही तिकडे घ्या. घेतायत का बघा. काय चाललं काय? कोणतरी याचा जबाब देणार की नाही? मंत्री महोदय, आम्ही तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा करतोय याच्या बाबतीमध्ये. हे विषय आहेत, हे लोकांच्या जीवनाशी संबंधित विषय आमचे नाही आहेत. आज तुम्ही मंत्री आहात, उद्या ग्लोबल हॉस्पिटलला एक फोन करा आणि एक पेशंट पाठवा. माझं मत असं आहे, मंत्र्यांनी फोन करावा. मंत्र्यांचा पेशंट घेतो की नाही बघूया. आमची चालते म्हणून झालंय. अरे आम्हाला तर काय, आम्ही ठीक आहे, आम्ही कसंही करून घेऊ. परंतु सरकार ज्या वेळेला महानगरपालिका सवलती देते हॉस्पिटलला, तर द्यायला नको. एखाद्या आमदाराने फोन केला, एखाद्या नगरसेवकाने फोन केला, एखाद्या सोशल सर्व्हिस करणाऱ्या माणसाने आपल्याकडे लोक येतात अपेक्षेने की साहेब आमची परिस्थिती फार खराब आहे, पण आमच्या पेशंटला जरा कन्सेशन द्या. द्यायला नको. लोकांना असं वाटतं की तुम्हाला मस्ती आली आहे, तुम्ही आमच्यासाठी फोन करत नाही. मग यांना काय धडा शिकवणार की नाही? यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार की नाही? का फक्त फॅसिलिटीज देण्यासाठी आपण बसलेलो तिकडे? म्हणजे फॅसिलिटीज घ्यायच्या मुंबई महानगरपालिकेच्या, आणि उद्या पेशंटला जर सर्व्हिस द्यायची म्हटली तर गेल्या इतक्या वर्षामध्ये त्यांनी एकाही पेशंटला, गरीबाला त्यांनी सर्व्हिस दिलेली नाहीये. तुम्ही त्यांचा ऍग्रीमेंट रद्द करणार आहात का? याचं उत्तर देखील यामध्ये यावं अशी माझी अपेक्षा आहे. गेले कित्येक वर्ष हे सगळे विषय आम्ही ओरडतोय, आणि हे विषय ज्या वेळेला आम्ही ओरडतोय त्यावेळेला आमची अशी अपेक्षा असते की याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण सिरियसली घ्याल, आणि आम्ही जे काय ओरडतोय याच्यावरती राजकीय विषय बाजूला ठेवून, आम्ही तुमच्यावरती राजकीय कुठलेही आरोप केलेले नाहीये, पण लोकांसाठी जी सेवा देणाऱ्या जे काही एजन्सीज आहेत, या एजन्सीजना जर राजकीय विषय बाजूला ठेवून जर सरकारने एक पाऊल पुढे येऊन मदत केली तर तुमचं काय जाणार आहे का? भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही जर काही पावलं उचलली तर तुम्हाला कोण शिक्षा देणार आहे का? मग का करत नाहीये? का आम्हाला प्रत्येक वेळेला ओरडायला लावताय? का सत्तेचा माज आलाय तुम्हाला? बहुमताची माज आणि अल्पमताचा न्यूनगंड हा कधी असू नये असं म्हटलं जातं. आम्ही कोणालाही नाही विचारलं तरी आमचं कोण काय करू शकत नाही, हा जर माज असेल तर मग अल्पमतात इथे आम्ही जे बसलेलो आहोत याच्या ओरडण्याला काहीच अर्थ नाही. परंतु नेहमी असं म्हटलं जातं सरकार फार संवेदनशील असतं. जर खरोखर तुम्ही संवेदनशील असाल तर ह्या प्रश्नांवरती तुम्ही गांभीर्याने घेऊन या तुमच्या उत्तरामध्ये किमान अपेक्षा आहे की या सगळ्याची चौकशी होऊन, मी म्हणतो म्हणून कारवाई करा असं नाहीये, मी सांगतो म्हणून तुम्ही कारवाई करू नका. पण याच्यात ज्या चौकशा झाल्या आहेत, याच्यात जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत, या रिपोर्ट्स मध्ये जर तुम्हाला जर काही आढळलेलं असेल
तर तरी कारवाई कराल की नाही, तर किमान तुम्ही बोलाल की नाही. आणि म्हणून म्हणून हे विषय मी पोटतिडकीने एवढ्यासाठी मांडतो कारण ह्या विषयाशी आम्ही दररोज झुंजत असतो. आज मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे गृहनिर्माण धोरण मुंबईचं, इतकी मुंबईमध्ये आपणच पंतप्रधानांनी घोषणा केली 2022 पर्यंत 23 पर्यंत सगळ्यांना घर मिळालं पाहिजे. चांगली घोषणा आहे, आम्हाला देखील असं वाटतं की मिळाला पाहिजे. आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 40 लाख लोकांना मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणून SRA योजना आली. या योजनेचा आज काय बोजवारा वाजलेला आहे. आज योजनेच्या नावाखाली मी योजनेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर मला खरोखर एक दिवस लागेल. पण योजनेचे गैरप्रकार, योजनेचा ऍडव्हान्टेज घेऊन बिल्डर लोकांची धन कशी करायची, योजना कोणासाठी आहे, गरिबांसाठी आहे का बिल्डरसाठी आहे. आज 3311 नावाचं एक सेक्शन आहे. या 3311 मध्ये काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं की मध्यमवर्गीयांसाठी गरिबांसाठी घरं उपलब्ध होण्यासाठीचा हे सेक्शन आहे. खरं म्हणजे SRA 3310 मध्ये बसतं, परंतु त्याला 3311 अजून एक जोड दिलेली आहे. 3311 जोड एवढ्यासाठी दिलेली आहे की एखादा प्लॉट जर डेव्हलप करायचा असेल तर त्या प्लॉटला PAP अजून दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार, PAP दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार आणि त्याचा जो FSI मिळणार त्याला वाढीव FSI मिळतो 3311 त्या 3311 जो वाढीव FSI हा बिल्डरच्या फायद्यासाठी आणि वरळीच्या लोकांना उचलून कुठे वडाळ्याला, शिवडी वडाळा, माझ्या इकडच्या बांद्राच्या लोकांना उचलून मालाडला, बांद्राच्या लोकांना उचलून याला मानकुर्तला, बोरलीवाल्यानं तर कुठे फेकतील मला माहित नाही. हे काय चाललं काय, हे 3311 कोणासाठी आणलंय. 3311 मध्ये खरं प्लॅनिंग अथॉरिटी, मुंबई महानगरपालिकेला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे अधिकार दिले त्या मोकळ्या भूखंडावरती ज्या काय परमिशन्स द्यायच्या त्याच्या, परंतु मुंबईच्या आयुक्तांनी पत्र लिहिलंय SRCOना, डिसेंट नोट आहे त्याच्यामध्ये की हे चुकीचं चाललेलं आहे म्हणून. आणि तरी देखील त्याच्यातला फरक नीट समजून घ्या. कारण महानगरपालिकेने केलं तर समजा 100 रुपये असेल प्रीमियम, तर SRA केलं तर SRAने केलं तर 10 रुपये. किती रुपयाचा फायदा प्रत्येकाला, 90 रुपयाचा फायदा. आणि ह्या फायद्यामध्ये काय होतंय, अंडरटेकिंग लिहून घेतलं जातंय की जर इन केस पॉलिसी जर फायनल झाली तर आम्ही ते 90 रुपये तुमच्याकडनं घेऊ. मग ते 90 रुपये समजा उद्या अजून 20 वर्षांनी आले, माझं त्याच्यावरचं व्याज गेलं सरकारचं. प्रीमियमचे जे काय तुम्हाला व्याज मिळलं होतं, जे पैसे मिळणार होते त्या 10 रुपयाची 90 रुपयाची व्हॅल्यू त्यावेळेला काय असेल. आणि एखाद्याने बिल्डिंग पूर्ण केली तर ती बिल्डिंग पूर्ण केल्याच्या नंतर कोण कशाला बिल्डर तुम्हाला विचारायला येतोय, कोण कशाला बिल्डर विचारायला येईल तुम्हाला. म्हणजे थोडक्यात काय की ही जी काय सगळ्या यंत्रणा आहेत, मी जे म्हणतोय परत परत कोणाला नंबर 1 द्यायचा, ह्या सगळ्या विकासाच्या नावावरती जे काय बिल्डर लोकांची लूट चाललेली आहे मुंबईमध्ये, हे तुम्ही थांबवणार आहात की नाही. 3311, 3310, 3305 हे तर सगळे वेगवेगळे विषय आहेत, त्या वेगवेगळ्या विषयात मी जाईन. परंतु एक गोष्ट आहे की तुमचं ध्येय आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना की गरीबाला घर मिळालं पाहिजे. मोदीजींची संकल्पना आहे ना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मग त्यांच्या संकल्पनेला तडे कशाला जात आहे, आणि जे तडे देत आहेत त्यांना वाचवताय कशाला. तुमची इच्छा आहे ना मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, मग एक जबाबदारी तुमची आहे ना कार्यकर्त्यांची आणि मंत्र्यांची, साहेबांचं स्वप्न पूर्ण करायची. आणि तुमच्या देखत जर जो स्वप्न उधळत असेल त्याला सोडून देणार तुम्ही. अरे याच्यासाठीच तर आम्ही म्हणतो की प्रवीण दरेकरांना मंत्री बनवा. माझा रोग सत्तेकडे आहे. आता त्यांना पण मंत्री बनवलं, त्या मंत्रिपदाचा दर्जा दिलाय फक्त. अरे कमीत कमी त्यांना नुसते ऐकायला बसवतात, अधिकार तर द्या थोडे. नाही 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 नाही, मी प्रवीण दरेकरांचा हितचिंतक आहे.
तुम्ही माझी कौतुक करताय की इज्जत करताय एवढं मी प्रवीण दरेकरांच्या बाबतीमध्ये नेहमी हितचिंतक म्हणूनच बोलतो. त्यांना जरी सत्तेत बसवलं नाही तरी प्रामाणिकपणे प्रत्येक विरोधकाचं शेवटपर्यंत ऐकतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्यांना वाटतं की विरोधक बरोबर बोलतायत त्यावेळेला तिथून ते उभं राहून आमच्या बाजूने देखील बोलतायत. काल देखील त्यांनी हे सिद्ध करून दिलं की सभागृहात मंत्री नाहीत त्यावेळेला त्यांनी विरोधकांची बाजू घेतली. आणि असा कर्तबगार असा धाडसी मंत्री असायला पाहिजे ही आमची भावना आहे. प्रसाद लाड बद्दल अजून बोलायचं असेल तर प्रसाद लाड यांच्यावरती तर मी पूर्ण एक दिवस बोलू शकतो. कारण एवढे अष्टपैलू गुण त्यांच्याकडे आहेत की प्रत्येक गुणाचंच कौतुक मला एक तास करावं लागेल. पण खरोखर आपल्याला पंतप्रधान जे काय म्हणतात, मुख्यमंत्री जे काय म्हणतात, आपल्या प्रमुख नेत्याने एखादी घोषणा केली तर ती पूर्ण करण्यासाठी माझा हातभार काय लागला पाहिजे हे जर करायचं असेल तर सरकारने हे प्रकरण सिरियसली घेतली पाहिजे. आज गिरणी कामगारांचा काल संप झाला. काल गिरणी कामगार आले होते मोर्चाने. आज कित्येक दिवस गिरणी कामगार ही मागणी करतायत. आज मराठी माणूस सगळेच म्हणतात मराठी माणूस मुंबईत ठेवला पाहिजे. मुंबईत ठेवायचं असेल मराठी माणूस तर गिरणी कामगारांना घरं दिली पाहिजेत, पोलिसांना घरं दिली पाहिजेत. आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न गेले 2004 पासून या सभागृहात मी, प्रवीण दरेकर, भाई गिरकर हे गेले कित्येक वर्ष मांडतोय. विनोद तावडे आमच्या बरोबर आंदोलनामध्ये होते. आणि हा प्रश्न मी मांडत होतो. का मांडतोय की सरकारी कर्मचारी कोण आहेत? सरकारी कर्मचारी हे मराठी माणसं गेले 30-35 वर्ष सरकारची नोकरी करतात, सरकारसाठी आपली सेवा देतात. ही सेवा देताना सभापती महोदय, सरकारी कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस यांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी आग्रही असतो की सरकारच्या ज्या काही रिडेव्हलपमेंट पॉलिसीज आहेत. आज माझ्या इकडे बांद्र्यामध्ये 132 एकरचा प्लॉट होता, 96 एकरचा प्लॉट, आता त्याच्यामध्ये 30 एकर त्यांनी हायकोर्टाला दिलं. मी काय मागणी करतोय? मी नेहमी हीच मागणी करतोय की सरकारी कर्मचाऱ्यांना माफक दरात घरं द्यावीत. जर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला 15 वर्ष तिथे राहून तिथेच जर त्याला घर मिळत असेल तर सरकारी कर्मचाऱ्याने 30-35 वर्ष सरकारची सेवा केल्यानंतर त्याला जर सरकारने थोडीशी जागा दिली, बिघडलं कुठे? म्हणजे तुमची अशी पॉलिसी आहे का की जी हडप केली तरच तुम्ही त्याला देणार? ते बिचारे व्हाईट कॉलर सगळे लोक आहेत, झोपडीत राहू शकत नाहीत, झोपड्या बांधू शकत नाहीत. आणि म्हणून मी गेले 20 वर्ष या प्रश्नावरती लढतोय. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणा किंवा माझ्या मनातलं स्वप्न आहे की ज्या मुलांच्या बरोबर मी लहानाचा मोठा झालो, मी बांद्रा वसाहतीच्या बाजूला राहतो, त्यांच्याबरोबर शाळेत मोठा झालो, तिथेच वाढलो. माझी इच्छा आहे की ही जे लोक सरकारी सेवेत, माझे वडील सरकारी कर्मचारी नव्हते त्याच्यामुळे मला घराची गरज नाही, तरी देखील सरकारी कर्मचारी 30-35 वर्ष तिथे राहतात. या सरकारी कर्मचाऱ्यांना घरं देण्यासाठी प्रत्येक वेळेला आश्वासन दिलं जातं. मी कॅबिनेटमध्ये असताना कॅबिनेटमध्ये शेवटचा ठराव झाला, दुर्दैवाने सरकार गेलं, परंतु पुढच्या कॅबिनेटमध्ये ठराव झालेत. एकदा काय तो त्याचा सोक्षमोक्ष लावा ना, याच्यात राजकीय व्यासपीठ आणू नका. जर तुम्ही केलं तर तुमच्या स्वागताला मी स्वतः येईन, मी तुमच्या अभिनंदनाचे बोर्ड लावीन, हार घेऊन उभे राहू, तुमचं स्वागत करू. पण सरकारी कर्मचाऱ्यांना घरं देण्याची दानत दाखवा. कोर्टाला दिली ना तुम्ही 30 एकर जमीन, 1-2 एकर 3 एकर 4 एकर जमीन जर सरकारी कर्मचाऱ्यांना दिली तर काय कोणाचं नुकसान होते? पुन्हा रिडेव्हलपमेंट होते. असं नाही की त्याच्यात काही कोण काढून मागते. तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इतका आकस का तुमच्या मनात? आणि मला माहिती आहे की ह्याच्यात झालीचं शुक्राचार्य हे सरकारी कर्मचारी नाही आहेत, पण त्यांच्या वरती जे वर्धिकारी बसलेत ना, हे त्या झालीतनं पाणी बाहेर येऊ देत नाहीयेत. कित्येक वर्ष हा विषय चालू आहे, कित्येक वर्ष ओरडतो या विषयावरती. आतापर्यंत प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या तोंडावरती फक्त बोलवायचं, पुढच्या वेळेला तुमचा निर्णय करतो सांगायचं. प्रत्येक वेळेला मी देखील त्या कमिटीवर होतो, मला वाटतं प्रवीण दरेकर माझ्या बरोबर होते.
आम्ही सगळे त्या कमिटीवर होतो, आमचा रिपोर्ट आहे तिकडे की कशा पद्धतीने घरं देता येतील. विलासराव देशमुख माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे, त्या वेळेपासून हा विषय चालू आहे. अजून त्याचा सोक्षमोक्ष लागत नाहीये, पोलिसांच्या घराचा सोक्षमोक्ष लागत नाही. आता केंद्र सरकारच्या जमिनी आहेत, राज्य सरकारच्या जमिनी आहेत. केंद्र सरकारच्या जमिनीवरती रिडेव्हलपमेंट होत नाही. माझ्याकडे बांद्र्याला 3K ची स्कीम चालू आहे. 3K ची स्कीम म्हणजे एंटायर लेआउटची स्कीम. जवळजवळ 150 एकर जमिनीवरती रिडेव्हलपमेंट चालू आहे. या 150 एकर वरती कलेक्टरची जी जागा आहे, या कलेक्टरच्या जागेवरती डेव्हलपमेंट होते, प्रायव्हेट जागेवरती डेव्हलपमेंट होते. म्हणजे एक बिल्डिंग कलेक्टरची उभी राहिली आहे, त्याच्या बाजूला डिफेन्सची जी जागा आहे, त्या डिफेन्सच्या झोपड्यांवरती डिफेन्स त्यांना परमिशन देत नाही, म्हणून त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. थोडंसं पुढे गेलं तिथे पुन्हा कलेक्टरच्या जागेवर होते, थोडं पुढे गेलं की होत नाही. वर्षानुवर्ष ते लोक तिकडे 70 वर्ष ते लोक तिथे राहत आहेत. तुम्ही त्याला बाहेर तर काढू शकत नाही. म्हणून आमच्या अरविंद सावंतांनी संसदेमध्ये प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नाला आता एक उत्तर आलेलं आहे. त्यांनी पॉलिसी केलेली आहे. त्या पॉलिसीचा आधार घेऊन आम्ही सीएम साहेबांकडे गेलो आणि सीएम साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही ताबडतोब हस्तक्षेप करा. का तुम्ही दोन लोकांमध्ये फरक करता? तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला 2011 साली आलेल्या माणसाला घर देताय. 70 वर्ष केंद्र सरकारच्या जमिनीवर ज्याचं घर आहे त्याला तुम्ही घर देत नाही. हे जे काय इम्बॅलन्स चाललेला आहे डेव्हलपमेंटमध्ये, हा इम्बॅलन्स काढून टाका. पोलिसांच्या घराच्या बाबतीमध्ये कित्येक स्कीम आपल्या समोर आहेत, कित्येक प्रकरण आपल्या समोर आहेत. त्यांचे निर्णय घेऊन त्यांना पोलिसांना, महानगरपालिका, सफाई कर्मचारी, ही जी मुंबईची मूळ व्यवस्था आहे, या मूळ व्यवस्थेचा कधीतरी विचार करणार आहात की नाही? या डिफेन्सच्या बाबतीमध्ये हे तोखन साहू नावाचे जे मंत्री आहेत, युडी मिनिस्टर, राज्यमंत्री, त्यांचं हे पत्र आहे आणि त्यांनी पॉलिसीची एक आउटलाईन दिलेली आहे. या आउटलाईनच्या हिशोबाने आपण एखादी मीटिंग मुख्यमंत्र्यांसमोर लावा. केंद्रीय मंत्र्यांना कोणाला बोलवायचं असेल तर त्यांना बोलवा, त्यांचे कोण अधिकारी बोलवायचे असेल तर बोलवा. परंतु हे निर्णय आपण का घेत नाहीयेत? हे सगळे निर्णय घ्यायला आपल्याला कोणी रोखलेलं नाहीये. पुन्हा या निर्णयासाठी कुठल्या पैशाची गरज नाहीये. मी केंद्र सरकारच्या जमिनीवरचे प्रश्न सोडवायचे नाहीत, राज्य सरकारच्या जमिनीवरचे प्रश्न सोडवायचे नाहीयेत, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्यायची नाहीयेत. आणि ह्या ज्या काही एजन्सीज आहेत, मग SRA असेल, माडा असेल, MMRD असेल, सिडको असेल, ह्या सगळ्या एजन्सीमध्ये जो काय भ्रष्टाचार बोकाळलाय, या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक मी आज इकडे दाखवलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की 260चा प्रस्ताव आहे. जास्त वेळ अजून बोलता येणार नाही, खूप काय बोलू शकतो याच्यावरती. आता फक्त 3-4 विषयांना हात लावलेला आहे आणि म्हणून एवढ्या 4 विषयांवरती वारंवार या सभागृहामध्ये आम्ही ओरडतो. आपण त्याची कृपया दखल घ्या. ह्या वेळेला काल मंत्री नव्हते, आज देखील संबंधित खात्याचे मंत्री नाहीत, तरी देखील आपल्या शब्दाचा मान ठेवून उत्तरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना दखल घेतली जाईल. उत्तरामध्ये आम्ही चुकीचं असू तर आम्हाला तोंडावर सांगा तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही खोटे आरोप करताय म्हणून. एवढी तर हिंमत दाखवा. जर आम्ही चुकीचे असू तर आम्हाला खाली बसवा, दाखवा कागदावरती की तुम्ही चुकीचे आरोप करताय म्हणून. पण एकदा काय तो याचा फैसला करा ना. हे प्रकरण पेंडिंग ठेवून कुसवून म्हणजे त्याला बघायचंच नाही त्याच्याकडे. अशा प्रकारची वृत्ती जर सरकारने ठेवली असेल तर नाईलाज असतो. या सरकारला सत्तेचा माज आलाय असं मला म्हणावं लागेल. परंतु खरोखर सरकार जर संवेदनशील असेल तर या 260च्या प्रस्तावावरती मी जे काही विषय मांडलेत, या विषयावरती सखोल आपण विचार करून त्याच्या उत्तरामध्ये आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सन्माननीय प्रसाद लाड.